तर मी दुपारी सोडतो. तू म्हणले नाही नाही आज संध्याकाळी सोडा, संध्याकाळी सोडतो. मी म्हणते आजचे दिवस उपासच करा, मग काय होतंय? मग काय आम्ही राहिलो नाही काय उपाशी? कवा आता लय वेळा तुम्ही उपाशी ठेवलंय की आम्हाला, लय वेळा. ह्यालाच म्हणते ती खऱ्यापाशी काय खऱ्याचा न्याय अजिबातच नाही, ह्यालाच म्हणते. होय का? तुम्ही जेवढ्या प्रेमाने खाल का हा आनंदाने, तेवढं तुम्हाला ते चांगलं लागणार. मग आज पुतूर चटणी भाकरीत आम्ही आनंदच मानलाय की. पण उपासा दिवशी तरी वाटतं ना भाजी असावी चांगली, नाहीतर मला चटणीचा ठेचाच दिला. चटणी नाहीतर मिरचीचा ठेचाच असतो रोज. लोकांना दिसतं, लोक बघते ते, लोक म्हणते आयलो आयो म्हणून ती लाजगाज भाज्या फिज्या करते, नाहीतर भाज्या फिज्या काय नसते त्या. खरं आहे का नाही? खरं हा मग त्यामुळे तर रोज ब्लॉगिंग चालू केले मी. ब्लॉगिंग चालू केल्यामुळे भाज्या पिज्या खायला मिळाल्या आम्हाला. 3 शिरे 6 हात तया माझा दंडवत. कसं आहे सकाळ सकाळ, त्याला करमत नाही, उठलं की ते आपलं असं मिठी मारतो. कोण दिसल त्याला? कधी दादाला कधी आईला, आहे का नाही बाबू? उठ, 7 वाजून गेले, त्या 7 वाजून गेले असतील. गाडी काय इथे येत नाही आता, त्याला गावात सोडावं लागते. गावात ना गाडी उरकून घे, उरकून घे. सकाळ सकाळ पाऊस चालू झाला, मस्त पाऊस वाटायला लागला. आणि मला वाटतं आज बऱ्यापैकी पाऊस राहील. झालं तुझं? शाळेत जायचं. गाडीवर सुकली झाकली, गाडीत पाणी चाललं, पाणी जाऊन येऊन गाडीच्या पुढच्या चाकाला एक दावं रस्सी बांधली ना की मग काय नाही अडचण, चिकूल निघतो गाडीचा. चिमण्याने लय चिवचिवाट चालू केलाय. आली का पळून? पाऊस उघडला नाही, काय नाही. पाऊस लय जोरात नाही बरं का, पण भिजतंय अंग, लगेचच भिजतंय माणूस. 5 मिनिटात तर भिजतंय. पायावर पाणी घे की, नळ चालू करून तिथलं पाणी घे. गरम गरम काहीतरी बनव खायला आता. पण पाऊस पडायला लागलाय का जरा मस्त पैकी. हा खाऊन आपलं मस्त पैकी निवांत. हा खाऊन पिऊन झालं तुमचं. एवढ्या शेंगा निघल्या काय? ही सुद्धा कुठं गेलं, लय महत्वाची आहे ही सुद्धा शेंगा, आहे का नाही? गायींना बांधू आता जरा पटांगणात कुठं तरी, त्यांना आता आतमध्ये बांधून आतली बेरून टाकू. तसंच करू का? आहे का नाही? आता सकाळ सकाळ 6 वाजता चालू झालाय. बरोबर 6ला चालू. हा पण उघडला होता मध्ये, परत चालू झाला. गाई भिजल्या आपल्या आज बाहेर. आता एवढं चालू झालं. श्रावण मासे हर्ष मानसे. श्रावण महिन्यामध्ये पाऊस रिमझिम पडतो, परत ऊन पडतं, परत वारं सुटतं, रान हडकतं, बरं वाटतं. तसं चालू झालं आता. पाऊस उघडला, सकाळी पाऊस चालू होता, आता बघा सगळं ऊन पडले. इथं चालू आहे शेंगा तोडायचं. ही बायका लागली कालवा करायला. चिकू लागतोय का पायाला? नाही लागत. झिमझिम झाली पण काळी रान आहे ती. पेंडवलता पाऊस झालाय, चिकूल लागतो. आज शेंगा फुटत नसतेल्या पण. होय का? काय करावं. पाठी टाकाय चाललोय, शेंगाने भरली आहे. आणि पाऊस पडल्यामुळं ना भेंड्या चांगल्या धरल्या बघा. आता त्याला पाणी नव्हतं, अशी भेंड्या लगेचच मोठ्या व्हायला लागल्या. आता भेंड्याची भाजी बघा खायला मिळाली आपल्याला मस्तपैकी भाजी. झाडं पण जरा बरी दिसायला लागली. तर हळद लावली आपण, हळद बी चांगली आली. आता पाणी पाहिजे होतं ह्याला, पाठी होतो. The next day. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळ सकाळची वेळ आहे आणि मी निघालो सुचिताचं ॲडमिशन घ्यायला. तिथं ॲडमिशन घ्यायचं इथं.
जी त्या पहिले ज्या शाळेत होती त्या शाळेत ॲडमिशन घ्यायचे आणि परत आपल्याला माघारी जायचं. आता ब्लॉगिंग चालू केलेली आहे, सध्या रस्त्यावर आहे. तर परत मला वाटतं आपली शेतातच गाठभेट पडेल. चला ॲडमिशनचं काम झालं आपलं. इकडं मुलं अशी खेळते ती शाळेत. हे ग्राउंड आहे शाळेचं. आता जाऊ घरी. तसं बघायला गेलं तर आता बाहेरनंच परीक्षा येते ह्याच्या. शाळेत यायचा काही विषय नाही, पण ॲडमिशन 11वीला घ्यावं लागतं. तर आपण आलो आता इथं शेतकरी सुधीर नवगिरे आणि पलीकडे आहे इथं कुर्मुदास काळे. काय लावलंय? दोडका लावलाय का? बरं बरं बरं. इथं द्राक्षाची बाग होती आधी, पण काय कशामुळे काढली नेमकी? दर कमी होता 110-120 रुपये. दर कमी होता म्हणून काढली. परत वाढला असतं की वाढला असतं, नाही, पण वर्ष जर द्राक्ष ठेवून जर भाव मिळत नसेल शेतकऱ्याला, त्याच्यामुळे काढून हा, टाकलं. मग बरं. ते आता उत्पन्न बी काय निघलं आला पाहिजे. 500 रुपये आहे, पण काय करायचं? काय करायचं? हा. बरं. ही जाळी कशी ही लगा बनवली की? हा, मला वाटलं तू विकत आणून जोडलंय. दोरा खाल्लं एक तार. ही एक बरं केलं आपलं. ते मांडव तुला मांडवाची पिकं सगळे करायला आमच्या काय बोलावं? झाला तर तरी 15-20 दिवस, महिना लागेल चालू व्हायला. नाही, हा? एक 15 दिवसात चालू होते. पहिला तोडा लावायचा. आज 22-23 दिवस झाले. झालंय काय? हा, होतंय चालू होतंय. होय होय. तुझं काय आहे राणा दादा? आमचं दोडकाच आहे. तोडकाच आहे का? हा, दोडका आहे, शूटपान, मका आहे, आले ते कंस डाळिंब. खायला? हो, कंस आलेत की. आज उद्या विक्री आहे की. हे आर मग लगा कटिंग आहे. दे की आम्हाला खायला प्यायला तरी. काय नाही, देऊ कसं की. ते- हा, देऊ की का? हे बघा कोणाला द्यायचं नाही म्हणलं कोणाला द्यायचं होय. तुम्ही राव एवढे म्हणजे आता दत्ताचे वातावरण भक्त भक्ताला नाही द्यायचं म्हणजे दत्त कसा पावायचा आम्हाला? अरे वातावरण बी चांगलं झाले. आहे का नाही? वातावरण मकाची कंस खायचं वातावरण आहे. 14 रुपयाने दिली मका. हा, किलो का? कटिंग आहे. हा, किलो. बरी गेली गेला सोलापूरचा व्यापारी चांगली दिली. चांगली गेली. 14 रुपये म्हणजे साधा चांगला भाव आहे मकाला, आहे का नाही? 1 एकर आहे. हिरवी कंस 14 रुपये म्हणजे चांगला भाव आहे. आणि एक कणीस 800-700-800 ग्रॅम भरतंय. किलो भरत नाही का? किलो नाही, त्याची साईज अशी केली साईज. बरं बरं. एका ह्याला 2-2 आहेत. हा, मग जमतंय हा. मग जमतंय. लय मग खालचं नाही, सुद्धा चांगला आहे चांगला आहे. खालचं सुद्धा 300-350 ग्रॅम आहे. आहे नाही, बाकी मस्त आहे, मुलगा मस्त. कटला आता, ओके. मग आता मुरगास लगेच आता हे आज काय चढवतोय का वेल इकडं? हा, चढवा, वेल दोरा चढवायचा. कुठून झाला सगळा आता. बरं बरं. फवारणी वगैरे घ्यायची, वेल चढवून. 50 सोड. सकाळ सकाळ लवकर लागली काय ग? किती वाजता लागली होती? आता वाजले 11:30 पाणी 12. बरं सोडली ही वळच घेतली काय? हे पुन्हा एक वळ झाली की झाली का? झालं मग आता ही पुढचीच वळ आहे असेल तेवढी. ही इथवर राहिलंय आणि ही थोडं 2 वळी राहिली त्या अर्ध्या नाही त्या उगं वंजळभर शेंगा निघतील तेवढं राहिलं. घेतलं ऍडमिशन. हा, हा, झालं. मग जेवण कधी बनवायचं तुम्हाला? बघ तुझ्या मनाने आता तुला जेव्हा वाटेल तेव्हा. दुपारीच वाटलं मला. हा, मला वाटलं दुपारी. माझ्या मनाने असतंय का कधी? तुम्ही म्हणलं की बघ तुझ्या मनाने, मग आता मला दुपारी वाटलं पण सांगते की मी. बरं तुझ्या मनाने तर तुझ्या यावकडे मनाने. खेळायकडे खरंच. कधी मी म्हणलंय का माझा उपास आहे, दुपारी सोडतो रात्री सोडतो? तुमच्या हिशोबाने चालू आहे सगळं. तुम्हाला आता तू जर पाहिजे म्हणले दुपारी सोडा तर मी दुपारी सोडतो. तू म्हणले नाही नाही आज संध्याकाळी सोडा, संध्याकाळी सोडतो. असलं- मी म्हणते आजचे दिवस उपासच करा, मग काय होतंय? मग काय आम्ही राहिलो नाही काय उपाशी? कवा आता लय वेळा तुम्ही उपाशी ठेवलंय की आम्हाला, लय वेळा. ह्यालाच म्हणते ती खऱ्यापाशी काय, खऱ्याचा न्याय अजिबातच नाही, ह्यालाच म्हणते. होय का? कवा ठेवलं उपाशी? लय माझ्या संग भांडणं वेळा करा आला तुम्ही, काही तर काम करू लागायला मला सांगा. नाही का असं काहीतरी. आज बघ उपासच आहे बघा. झालं बघा, सुरुवात झाली. आज उपास नक्कीच आहे माझा दिवसभर. सुरुवात झाली आता थोड्या वेळाने परत आता स्पोर्ट होणार. झालं दिवसभर संदीप बघत उपाशी. असंच बघायचं. ही अन्न पाणी खाते ते आम्ही ह्यांच्या तोंडाकडे बघायचं. असं तुम्हाला मी सांगितलं उपास करा म्हणून, सांगितलं का? आमच्या बरोबर खायचं मग. तीच की मग सरळ म्हण की उपास सोडून द्या, मोडून द्या. टाका मोडून, हा, ती आता बोलली, खरं बोलली. टाका की मोडून. मग आम्ही जे असेल ते बनवल ते खातो. मला लय चटका. आज चांगलं काहीतरी बनवा. काय चांगलं काय तर उपासाला काय मी काय चांगलं बनव काय? मी तर आज काय काहीतरी चांगलं बनवा. चांगलं काय बनवायचं? भाजी आणि भाकरीत खातोय मी. दुसरं काय खातोय तेव्हा? शब्द कोणाचा आहे ते? काय आहे? शब्द कोणाचा आहे ते विचारलं.
चांगलं बनवा म्हणजे काय, तुला काय पंचपक्वान्न बनवा म्हणतो काय? भाजीच बनवा, भाजी बनवा, पण जरा त्याकडे लक्ष देऊन बनवा. एरवी कसं कसं बी चालतं, आज उपास असतो, काय लक्ष, मीठ कूट तेल जरा त्याच्याकडे, ह्याच्याकडे फक्त लक्ष द्या असं म्हणतोय मी. तुम्हाला एक सांगू का, तुम्ही जेवढ्या प्रेमाने खाल का, हां, आनंदाने, तेवढं तुम्हाला ते चांगलं लागणार. मग आज पुतूर चटणी भाकरीत आम्ही आनंदच मानलाय की, पण उपासा दिवशी तरी वाटतं ना भाजी असावी चांगली. नाहीतर मला चटणीचा ठेचाच दिला, चटणी नाहीतर मिरचीचा ठेचाच असतो रोज. होय का? ज्या दिवशी व्हिडिओ त्या दिवशीच भाजी असते त्या आपल्या घरात. काय बी व्हिडिओ होईल, लोकांना दिसतं ना ते, लोकांना दिसतं, लोक बघते ते, लोक म्हणते आयलो आयो, म्हणून ती लाजगाज भाज्या फिज्या करते. नाही तर भाज्या फिज्या काय नसते त्या, खरंय आहे का नाही? खरंय. हा, मग त्यामुळे तर रोज ब्लॉगिंग चालू केले मी. ब्लॉगिंग चालू केल्यामुळे भाज्या पिज्या खायला मिळाल्या आम्हाला. नाहीतर कुठल्या भाज्या काय, खावा चटणी भाकर, खावा मिरचू, हां चला खावा ही खावा ती. आता मात्र रागाला गेली, हात पटपट पटपट चालायला लागलं बघा, चिन्ह लगेच ओळखू येते ते. राग आला का नाही काम बी झटझट झटझट होतं. तर माझा रक्त शेंगांवर चालू आहे, कॅमेरा बंद झाला, मी बी कॅमेराच बंद करत नाही आज. तिचा राग निघून जास्त. काम करू लागायला सांगा कसं मी काम करू लागायला ना, अंगावर कपडे आहेत अजून, कपडे बिपडे काढून मग येणार आहे मी. जावा मग. नाही तर वेळ चालूच राहू दे कॅमेरा. स्पोर्ट फिट व्हायच्या आधी, पेट्रोल तापलेले, फटकन स्पोर्ट व्हायच्या आधी शांत झालं की मग काय अडचण नाही. पलीकडून परत शेंगा लागल्या का ग? लागलं ठीक आहे. विषय जरा बदली करू. लागल्या ना शेंगा पलीकडून? लागलं त्या हां, त्या बी काढाय आल्या असतील आता. वाट बघते ते तुमची. होय, मी तिकडलं चालू करतो की आता. मिठे सागरा धरणी मिळते, तिथे तुझी मी वाट पाहते, वाट पाहते. जिथे सागरा